नमस्कार, जय हिंद भावांनो. एनडीए पुणे भरती 2024 तर्फे राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी 198 जागांसाठी मित्रांनो भरती निघालेली आहे आणि महाराष्ट्रातील मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर या भरतीमध्ये 14 वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे. तर यामध्ये जसं तुम्हाला उदाहरण सांगतो, यामध्ये फायरमॅनचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर यामध्ये मल्टीटास्किंगचं पद आहे, त्याचबरोबर यामध्ये जे मित्रांनो कुकचं सुद्धा पद आहे. तर कुकचं पद आणि त्याचबरोबर मल्टीटास्किंगचं पद यामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला मित्रांनो पदानुसार यामध्ये पगार भेटणार आहे. तर मल्टीटास्किंगमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार 18,000 ते 56,900 पर्यंत मिळणार आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे मित्रांनो खडकवासला पुणे हे ठिकाण आहे. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर चांगली भरती निघाली मित्रांनो एनडीए खडकवासला पुणे या ठिकाणी. तर या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर तुमचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे, फॉर्म भरणे शेवटची तारीख काय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे, त्याचबरोबर उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे. तर संपूर्ण भरती प्रक्रिया मित्रांनो एनडीए पुणे भरती 2024 बद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा एनडीए खडकवासला पुणे भरती 2024. तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 27 जानेवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 16 फेब्रुवारी 2024 आहे. ठीक आहे. तर 16 फेब्रुवारी हे शेवटची तारीख राहणार आहे फॉर्म भरण्याची. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पासच लागते. 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 27 वर्षात ठेवण्यात आला आहे. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. आणि फीचा जर विचार केला तर पहा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजे ओपन एसबीसी या कोणत्याही कॅटेगरीसाठी ज्या मित्रांनो फी ठेवण्यात आली नाही आहे. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला फ्रीमध्येच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर नक्कीच मित्रांनो भरा, कारण की या भरतीमध्ये फी नाही आहे. तेवढाच मित्रांनो आपल्याला अनुभव येणार आहे भरत्या कशा प्रकारे असते, काय काय प्रोसेस असते. तर चांगली मित्रांनो ही भरती निघाली आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो काही फी वगैरे नाही की जसं की बा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती भरती निघते तर हजार रुपये फी त्यामध्ये असते. तर नक्कीच भरा, यामध्ये मित्रांनो फी नाही आहे. ठीक आहे. तर पहा या भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर हे 18 ते 27 वर्ष ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर जे मल्टीटास्किंग आहे यामध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. आणि जे कुकचं पद आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. पण कुकमध्ये मित्रांनो तुम्हाला यामध्ये स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे, लक्षात ठेवा. तर पहा एनडीए पुणे भरती 2024 ची जी प्रोसेस आहे, सिलेक्शन जे प्रोसेस आहे, तर या भरतीमध्ये काय होणार आहे सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला सांगून देतो. या भरतीमध्ये ग्राउंड नेक लक्षात ठेवा, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, छातीची यामध्ये काही अट नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर पहा या भरतीमध्ये सर्वात पहिला जो तुमचा टप्पा असणार आहे ते असणार आहे मित्रांनो लेखी परीक्षा. ठीक आहे. आणि दुसरं मित्रांनो यामध्ये असणार आहे तुमचं स्किल टेस्ट. ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे स्किल टेस्ट काय असणार आहे. तर हे स्किल टेस्ट जे आहे मित्रांनो हे फक्त कुकसाठी असणार आहे. ठीक आहे. जे मल्टीटास्किंग आहे त्यासाठी स्किल टेस्ट नसणार आहे. तिसरं जे असणार आहे ते असणार आहे तुमचं मेडिकल. आणि चौथं असणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो एनडीए पुणे खडकवासला या भरतीची. ठीक आहे. तर पहा या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमचं काय होणार आहे, सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. लेखी परीक्षा ही मित्रांनो 100 मार्काची असणार आहे. ठीक आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये रिझनिंगचे यामध्ये 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. जीके जीएसचे मित्रांनो या ठिकाणी 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे या ठिकाणी मित्रांनो 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न विचारले जाणार आहे या विषयानुसार. ठीक आहे. रिझनिंगला बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा म्हटलं जाते आणि मॅथला मित्रांनो गणित म्हटलं जाते. ठीक आहे. आणि जनरल नॉलेजचे यामध्ये 40 प्रश्न विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे यामध्ये. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे एनडीए पुणे या भरतीमध्ये लेखी परीक्षेवर होणार आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले तुमचं लेखी परीक्षा होणार आहे. दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये स्किल
स्किल टेस्ट. आता स्किल टेस्ट म्हणजे काय, तर जे तुम्ही जर समजा कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो स्किल टेस्ट असणार आहे तुमची. त्यालाच व्यावसायिक चाचणी म्हटलं जाते. जसं तुम्ही कुकमध्ये फॉर्म भरला समजा 10वी पासवर, तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे त्यांना. ठीक आहे. जे NDAचे अधिकारी असते, जे त्या ठिकाणी जे भरती घेणारे असते, जेव्हा स्किल टेस्ट असते तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांच्यासमोर तुम्हाला ते तुम्ही जर कुकमध्ये फॉर्म भरला तुम्हाला स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे. जसं तुम्हाला पोळ्या बनवून दाखवावं लागणार आहे, भाजी बनवून दाखवावं लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो शिरा वगैरे बनवून दाखवावं लागणार आहे, कांदा वगैरे कापून दाखवणार आहे. जे तुम्हाला ते अधिकारी जे सांगणार आहे तुम्हाला, ते तुम्हाला 5 पदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे. त्यालाच मित्रांनो स्किल टेस्ट म्हटलं जाते. आणि तुम्ही जर ते चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्हाला मित्रांनो त्या व्यावसायिक चाचणीमध्ये मित्रांनो पास केलं जाणार आहे. ठीक आहे. तर त्यालाच मित्रांनो स्किल टेस्ट म्हटलं जाते. तर हे जे आहे मित्रांनो कुक पदामध्येच असणार आहे. बाकी जे मल्टीटास्किंगचं जे पद आहे तर मल्टीटास्किंगमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे. दुसरं यामध्ये तुमचं मेडिकल आणि तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे. आणि जे कुकचं पद आहे त्यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा सारखीच असणार आहे. त्यानंतर दुसरं यामध्ये असणार आहे स्किल टेस्ट आणि तिसरं असणार आहे मेडिकल, चौथं असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर तुमचं जर मित्रांनो एज जरी जास्त असेल, वय जरी तुमचं जास्त असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. कारण की वयोमर्यादा 18 ते 37 वर्ष ठेवण्यात आला आहे. SC/ST कॅटेगरीला 5 वर्षे सूट देण्यात आली आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट या भरतीमध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं NDA भरतीमध्ये सिलेक्शन असणार आहे. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस आहे या भरतीचा. राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी खडकवासला पुणे या भरतीचा. ठीक आहे. तर चांगली जी आहे मित्रांनो ही भरती निघालेली आहे. तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरता फॉर्म. तर आतापासून मित्रांनो चांगली तयारी करा, आतापासून अभ्यास करा. आतापासून मित्रांनो याचे स्पेशल पुस्तक घ्या. जे या भरतीचे जे मित्रांनो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार घ्या आणि स्पेशल पुस्तक घ्या. आणि आतापासून मित्रांनो अभ्यास करा. 8-8 घंटे 6-6 घंटे अभ्यास करा. ठीक आहे. ज्या पण मुलांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर अभ्यास केल्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही. कारण की लेखी परीक्षेवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. जरी जागा कमी आहे तर जागाचा विचार करू नका या ठिकाणी. तर जे मित्रांनो चांगली तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. तर जास्त मुले यामध्ये फॉर्म भरणार नाही आहे. ठीक आहे. तर चांगली जे मित्रांनो ही भरती निघाली आहे तर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून अभ्यास करा. तर या भरतीची शॉर्ट जाहिरात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. NDA पुणे भरतीची तुम्ही या ठिकाणी जाहिरात बघू शकता. ठीक आहे. तर यामध्ये वेगवेगळे जे मित्रांनो यामध्ये पद आहे तर यामध्ये 14 वेगवेगळे पद आहे. तर मल्टीटास्किंगचं जे पद आहे तर यासाठी पगार मित्रांनो 18,000 ते 56,900 आहे. वयोमर्यादा हे 18 ते 25 वर्ष आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कुकचं जे पद आहे यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे. त्यानंतर पगार 19,900 ते 63,200 पर्यंत पगार आहे कुकमध्ये. ठीक आहे. तर तुम्ही जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता SC/ST OBC WS या कॅटेगरीनुसार. ठीक आहे. तर ही सर्व जाहिरात आहे मित्रांनो राष्ट्रीय संरक्षण खडकवासला पुणे अकॅडमी या भरतीची. ठीक आहे. तर NDA भरती 2024ची हे सर्व जाहिरात आहे. तर चांगली जी आहे मित्रांनो ही भरती निघाली. यामध्ये फी वगैरे नसणार आहे. ठीक आहे. तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर MTSचं जे पद आहे यामध्ये तुम्हाला 10वी पासवर फक्त फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघू शकता या ठिकाणी. तर शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10वी-12वी पास पाहिजे तुम्ही. ठीक आहे. तर ही सर्व जाहिरात आहे मित्रांनो NDA या भरतीची. तर फायरमॅनसाठी तुम्ही शैक्षणिक पात्रता बघू शकता या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे या ठिकाणी. फायरमॅनमध्ये तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर अग्निशामक केंद्राचा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही सर्व जाहिरात.